गृहप्रकल्प न राबवलेल्या चड्ढा नामक खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली शासनानं बिनव्याजी 400 कोटी रुपये मंजूर केलेत। त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का, असा संतप्त सवाल करत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली आहे। तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे सर्वात मोठे आव्हान आहे। अमित शहा यांनी भाषणावेळी ज्या भाषेचा वापर केला ते दुर्दैवी आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे। पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख बनले आहेत, असं अमित शहा म्हणाले होते। त्यांच्या याच टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलंय। त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना कोणीही पैशाची मागणी केली तर त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा, कोणाचीही गय केली जाणार नाही। लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी प्रत्येक अर्जामागे सदरील माणसाला 50 रुपये अनुदान राज्य सरकार देत आहे। त्यामुळे महिलांकडून पैसे मागण्याची आवश्यकता नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलंय। याआधी देखील ज्यांनी महिलांना पैसे मागण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। यापुढे देखील असा प्रकार दिसून आला तर कारवाई करताना कोणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा अजित पवार यांनी दिलाय। फडणवीस आमदार फोडण्याची भाषा करतात, मग त्यांनी चिंचुके देऊन आमदार फोडले का? आमदार फोडण्यासाठी त्यांनी पैसे कुठून आणले? अमित शहा यांना भ्रष्टाचार चालत नसेल तर मग त्यांनी फडणवीसांची चौकशी करून त्यांना अटक करावी, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलाय। पुण्यात रविवारी भाजपच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केलेत। यावरच आज प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत आक्रमक झाले होते। फोडाफोडी मॅनेज करणं, आमदारकी देतो असा ट्रॅप रचू नका, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दिलाय। भाऊ दादा म्हणून मॅनेज करायचं, शेवटी फोडाफोडीचं दुकान उघडलं का, असा खोचक सवाल त्यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांना केलाय। प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे यांना राजकारणात या, मात्र समाजकारणात राजकारण आणू नका असं आवाहन केलं होतं। यावरच जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे।